भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि इंदू मिलचा लढा ज्यांनी आक्रमक पद्धतीने लावून धरला असे आनंदराज आंबेडकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, लोकसभा निवडणुकांचे पडघम जे आहेत ते बाजू लागलेले आहेत आणि आपण अमरावतीची लोकसभा जी आहे ती लढवता अशी माहिती मिळते. काय सांगाल? हां, हे बरोबर आहे. मी अमरावतीमधून रिपब्लिकन सेनेच्या वतीनं तिथे इलेक्शन लढवू पाहत आहे आणि 2 तारखेला जाऊन मी माझा फॉर्मसुद्धा भरणार आहे. हजारो लोक ते फॉर्म भरताना येणार आहेत. कारण आंबेडकरी समाजामध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वादळ उठलेलं आहे आणि साहित्यिकांपासून सर्वच जण मला असं सांगते की तुम्ही आता ह्या परिस्थितीमध्ये इलेक्शन लढवलं पाहिजे. आणि खास करून जेव्हा आपण पाहतोय की या देशामध्ये लोकशाहीचा गळा घोटण्यात येत आहे, त्याचबरोबर संविधान बदलण्याच्या गोष्टी करत आहेत, अशा वेळेला आपल्यासारखं लढाऊ नेतृत्व तिथे असावं असं आंबेडकरी समाजाच्या लोकांचं म्हणणं असल्यामुळे सर्वच अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. म्हणजे वेगळ्या पक्षातले, वेगळ्या गटातटातले आमचे आंबेडकरी समाजातील लोकांची ती इच्छा असल्यामुळं मी अमरावतीमधून इलेक्शन लढवतो आहे. सर, महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल त्यांनी तर उमेदवार दिलेला, पण वंचितने देखील उमेदवार दिलेला आहे. वंचितने उमेदवार दिलेला असताना देखील आपण तिथून निवडणूक लढवत आहे. नाही, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी ह्या सर्वांमध्ये आपण पाहिलं असेल बंडखोरी झालेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तिथे दिलेल्या उमेदवारांबद्दल असंतोष आहे आणि त्यामुळं तिथे ज्या बंडखोरी होत आहेत त्या बंडखोरांचा बऱ्याच जणांचा माझ्या संपर्क झालेला आहे आणि त्या सर्वांची इच्छा आहे की मी इलेक्शन लढवावं. त्याच पद्धतीनं वंचितच्या उमेदवार या तिकडच्या वंचितच्याच मंडळींच्या दृष्टीनं त्या योग्य नसल्यामुळं वंचितच्या तर मला म्हणजे ग्रामीण कार्यकर्त्यापासून अनेकांचे फोन आले की तुम्ही तिथे उभे राहा, आम्ही वंचितचे कार्यकर्ते तुमचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करू अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळेच मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी इलेक्शन लढवतो आहे. सर, प्रकाश आंबेडकर एक नवी मोठ बांधू पाहतात आहे, एक वेगळा पर्याय जो आहे तो उभा करू पाहतात आहे, विविध संघटनांशी बातचीत करतात आहे. मग आपली आणि त्यांच्याशी काही बातचीत झाली नाही का? नाही, अजूनही माझ्याशी त्यांनी बातचीत केली नाही, पण बघू याच्या पुढे होऊ शकते. सर, काय प्रामुख्याने मुद्दे तुम्ही घेऊन मतदारांसमोर जाणार आहात? कारण महाविकास आघाडी महायुती आहे आणि वंचित बहुजन आघाडी असताना तुम्ही आहात. बघा, या देशामध्ये प्रचंड मोठा असा घोटाळा झालेला आहे जो इलेक्ट्रल बॉन्डचा आहे, त्याच्यावरती कोणी बोलत नाही. आज देशामध्ये जवळजवळ म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आलेली आहे. कोणी ओपनली कशावरही बोलायचं म्हणजे टाळत आहे. त्याचबरोबर आज देशामधलं संविधान धोक्यात आलेलं, काही जण म्हणजे संविधान बदलण्याच्या गोष्टी करत आहेत आणि आपण पाहिलं असेल की एका वेळेला पार्लमेंटमधून 140 खासदारांना निलंबित करण्यात येतं. हे सर्व अत्यंत शोकांतिक आहे पार्लमेंटची, म्हणजे या देशाच्या लोकशाहीचे. आणि लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य प्रत्येक जो माणूस या देशाच्या संविधानावर प्रेम करतो, जो या देशातल्या लोकशाहीला मानतो, त्या सर्वांचं आहे आणि त्याच्यामधला मी काय आणि त्यामुळेच मी पुढाकार घेतलेला आहे आणि हे इलेक्शन लढवत आहे लोकांच्या आग्रहास्तव. सर, रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदाच थेटपणे निवडणुकीमध्ये उतरताय. इथून पुढे रिपब्लिकन सेना सक्रिय राजकारणात दिसेल? हो, आता ह्याच्या पुढे मला पूर्ण खात्री आहे की ही प्रथम सुरुवात आहे. यानंतर येणाऱ्या आमदारकी असतील किंवा नगरपालिकांच्या असतील किंवा झेडपीच्या असतील, या सर्व याच्यामध्ये रिपब्लिकन सेना प्रामुख्यानं उतरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई.